नमस्कार मित्रांनो. खूप खूप स्वागत आहे तुमचं ओमकार ट्रेडिंग अकॅडमीमध्ये. आता सध्या मार्केट या न्यूजच्या जे काही न्यूज चाललेल्या आहेत किंवा वॉरमुळे जे न्यूज क्रिएट होतात त्यामुळे मार्केट कंटिन्युअसली एक दिवस अपसाईड जाते, एक दिवस डाउन साईड जाते. असं तुम्ही पाहत असाल, की आपल्याला हे समजत नाही, की आपण बुलिश ट्रेडमध्ये बसावं की बेअरिश ट्रेडमध्ये बसावं. काही जण एखादा ट्रेड होल्ड करतात आहे बुलिश, तर दुसऱ्या दिवशी मार्केट पडते. त्यानंतर बेअरिश ट्रेड होल्ड करतात आहे, तर त्यानंतर सॉरी बुलिश ट्रेड होल्ड केलं की मार्केट खाली पडतं. बेअरिश ट्रेड होल्ड केलं की मार्केट वर जातं. अशा पद्धतीचं मार्केट सध्या चालू आहे. आता एवढं सगळं चालू असलं तरी मार्केटमध्ये तुम्ही एक पहा, की मार्केट एक कंटिन्यूअस डाउन ट्रेंडमध्ये आलेला आहे. आणि जो मार्केटचा हा जो सपोर्ट होता, चांगला आहे की मार्केटने इथे खूप वेळा सपोर्ट घेतला होता. मार्केट आता त्याच लेव्हलला पुन्हा एकदा आलेला आहे. तुम्ही इथं पाहू शकता एक 25,350 किंवा या लेव्हलला मार्केटला खूप मोठा सपोर्ट आहे. आणि सध्या तर तुम्ही पाहत असाल, की आता जी गिफ्ट निफ्टी आहे, ती अल्मोस्ट डाऊन आहे किंवा आत्ता सध्या ती याच लेव्हलला कुठेतरी ट्रेड करते आहे. ते 24,350 समथिंग लेव्हलला. मार्केटने खूप वेळा इथे आल्यानंतर बघा, एकदा मार्केट इथे आलं होतं, त्यानंतर कंटिन्यूअस इथे सपोर्ट घेतलेला आहे. आता आपल्याला मंडेसाठी काय पाहायचंय, की मंडेला जेव्हा मार्केट फ्लॅट ओपन होईल किंवा 50-60 पॉईंट जरी गॅप डाऊन झालं, तरी या लेवल ही जी आहे 24,350 इथे जर ही लेवल एखादी ब्रेक केली, तर इथे आपल्याला डाउन साइडसाठी ट्रेड मिळू शकतो. आणि हा डाउन साइडचा ट्रेड आपल्याला अल्मोस्ट कुठपर्यंत जाऊ शकतो माहिती आहे का? तर 24,100 म्हणजे अल्मोस्ट आपल्याला एक 200-250 पॉईंटचं टार्गेट याच्यामध्ये मिळू शकतं. जर फ्लॅट ओपन होईल किंवा 30 ते 40 पॉईंट मार्केट गॅप डाऊन झाल्यानंतर. समजा मार्केटमध्ये मोठा गॅप डाऊन झाला कारण की आजचा दिवस आहे, उद्याचा शनिवार आहे, रविवार आहे. या दिवसांमध्ये मार्केटमध्ये काहीही होऊ शकतं. मार्केट समजा ओपनच झालं 24,000च्या लेव्हलला किंवा त्याच्या खाली. तर मार्केट जेव्हा पण अशा लेव्हलला ओपन होईल, तेव्हा आपल्याला काय करायचंय, तर बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न जोपर्यंत बनत नाही एखादा बाय ट्रेडमध्ये कसं होतं, की मार्केट जेव्हा खाली पडतं, तेव्हा मार्केटमध्ये लगेच बायिंग होते. असं होत नाही, की मार्केट इथं पडलं, इथून जोरदार खाली पडायला चालू झालं, असं होत नाही. मार्केट थोडंसं तरी रिकव्हरी 100% देतं. तरी त्यानंतर समजा एखाद्या इथे मार्केट पडलं, थोडीशी ग्रीन कॅन्डल बनून पुन्हा एकदा खाली येऊ शकतं. पण मार्केट रिकव्हरी करायला जेव्हा खूप मोठा गॅप डाऊन होतो ना, जर समजा तुम्ही कोणताच ट्रेड घेतलेला नसेल, तर तुम्ही शांत राहा. अजिबात ट्रेड घ्यायची गरज नाही. आलं लक्षात? खूप मोठ्या गॅप डाऊनमध्ये आपल्याला ट्रेड करायची गरज नाही. आपल्याला फक्त लेव्हल्सवर ट्रेड करायचं आणि आपल्या लेव्हल तुम्ही पास्ट व्हिडिओ पहा, की आपल्या 90% अॅक्युरसी आहे. मी तर 100 पण नाही म्हणणार, पण 90% तर 100% म्हणजे सांगतो तुम्हाला, की आपली अॅक्युरसी ही आहे. आता आपल्याला काय करायचं, फ्लॅट ओपन झालं मी तुम्हाला सांगितलं किंवा गॅप डाऊन ओपन झाला 24,350 ची लेवल ब्रेक केली तर आपल्याला 24,100 किंवा 24,000 या सायकॉलॉजिकल लेवलपर्यंत आपलं डाउन साइडचं टार्गेट असणार आहे. आता समजा मार्केट गॅप अप ओपन झालं, तर आपल्याला काय करायचंय, मार्केट समजा गॅप अप ओपन झालं, तर जोपर्यंत 24,800च्या वर मार्केट जात नाही, कुठे 24,800च्या वर मार्केट जात नाही, तोपर्यंत आपल्याला कोणताही बुलिश ट्रेड घ्यायचा नाही. 24,800च्या वर आपलं टार्गेट असेल 25,000. इथपर्यंत आपण मार्केटमध्ये काय करायचंय, जेव्हा आपली लेवल ब्रेक होईल किंवा आपले लेवल येईल, तेव्हाच आपण त्यामध्ये ट्रेड घ्यायचा आहे. त्याशिवाय आपल्याला अजिबात याच्यामध्ये ट्रेड घ्यायचा नाही बुलिश ट्रेडसाठी. त्यानंतर आपल्याला काय करायचं, समजा मार्केट खूप मोठा गॅपअप झाला, 24,800च्या वर गॅपअप झाला किंवा जर या लेवलला आला, तर इथे पुन्हा एकदा बेअरिश साईडसाठी आपल्याला ट्रेड पाहायचा आहे. फक्त लक्षात ठेवा, की आत्ता सध्या ट्रेंड हा बेअरिश आहे. त्यामुळे आपल्याला फ्लॅट ओपन झाली, तर ही लेवल मी तुम्हाला सांगितली 24,350 किंवा गॅप डाऊन झाला मोठा आणि 24,000च्या लेवलला मार्केट ओपन झालं, तर इथे एखादी कॉल साईडची आपली अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळू शकते. आज सेन्सेक्स बघा ऑलमोस्ट 1,000 पॉईंट पडलेला आहे. आणि सेन्सेक्सचा जो बेसिक मेजर जो सपोर्ट आहे, सेन्सेक्स ते ब्रेक करून विकलीला पाहू शकता तुम्ही. सेन्सेक्सला शूटिंग स्टार आहे. त्यानंतर निफ्टीमध्येही तोच पॅटर्न फॉलो झालेला आहे बघा. आणि निफ्टीमध्ये तर नेक्स्ट टार्गेट मी तुम्हाला सांगितलेलं आहे, की जर विकलीचा हा जो लो ब्रेक झाला, तर निफ्टीमध्ये सपोर्ट तुम्ही पाहू शकता, की मार्केट ऑलमोस्ट इथपर्यंत येऊ शकतं. नेक्स्ट वीकमध्ये 23,500 हे जर उद्याची 24,000ची लेवल मंडेला जर ब्रेक झाली आणि त्याच्या खाली क्लोजिंग आली, पुढच्या वीकमध्ये आपल्याला 23,500ची ही लेवल पाहायला
मिळू शकते डाऊन साईडसाठी निफ्टीमध्ये. तेच सेन्सेक्समध्ये तुम्ही पाहू शकता की सेन्सेक्स आता सध्या बेरिश किंवा एक अशा झोनमध्ये एंटर झालेले की तिथनं मार्केट अजून जास्त पद्धतीने खाली येऊ शकतं. आपल्याला काय करायचं आता, समजा मंडेला निफ्टी गॅप डाऊन झाली, निफ्टी 100-200 पॉईंट गॅप डाऊन झाली तर सेन्सेक्स ऑलमोस्ट 300-400 पॉईंट गॅप डाऊन होतं. आपल्याला काय करायचंय, या लेवलला इथे ही जरा ब्लॅक मध्ये करतो, 78,300 लेवलच्या खाली जर आपल्याला एखादा बेअरिश ट्रेड मिळतोय किंवा इथनं मार्केट इथनंही खाली चाललंय तर आपलं डाऊन साईड साठी आपण एंटर करू शकतो आणि आपलं टार्गेट ऑलमोस्ट 1000 पॉईंटचं याच्यामध्ये असू शकतं. म्हणजेच किती, 77,255 हे आपलं डाऊन साईडचं टार्गेट हे नेक्स्ट वीक साठी असू शकतं किंवा हे एका दिवसामध्ये अचीव होऊ शकतं का नेक्स्ट एक्सपायरी पर्यंत सेन्सेक्सच्या आपण इथपर्यंत येऊ शकतो. यामध्ये फक्त आपल्याला काय लक्षात, 78,300 लेवल जर ब्रेक झाली, कारण की निफ्टी जर बेअरिश असेल तर सेन्सेक्स हे बेअरिश असतं आणि याच्यामध्ये काय की हा जो सपोर्ट आहे 78,500 याच्या लेवललाही जर मार्केट कुठे ओपन झालं, इथे तुम्हाला एंट्री भेटू शकते डाऊन साईड साठी. फक्त आपल्याला काय करायचंय, मोठा जर गॅप डाऊन झाला तर मग आपल्याला 78,300 ची लेवल साठी वेट करायचं. आणि जेव्हा आपण डाऊन साईडच्या या सगळ्या लेवल्स पाहतो की इथं आपलं एंट्री पॉईंट आहे, तर तिथे मार्केट सपोर्टही घेऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला 2 ट्रेड एका लेवलला मिळू शकतात, आयदर बुलिश किंवा आयदर बेअरिश. हे आपल्यावर आहे. आणि सेन्सेक्सचा पूर्ण व्ह्यू मी तुम्हाला बेअरिशच सांगणार आहे, कारण की ऑलमोस्ट आता टोटल मार्केट बेअरिश व्ह्यू मध्ये आहे. कॉल साईडसाठी कोणता पण एखादा मुवमेंट आली तरी ट्रॅपिंग मुवमेंट होऊ शकते. त्यामुळे थोडंसं आपण याच्यामध्ये काय म्हणता येईल की बेअरिश साईडला राहिलेलंच चांगलं राहील. आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक आणि कमेंट करत चला. खूप लोक व्हिडिओ पाहतात पण लाईक आणि कमेंट करत नाही. माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही लाईक्स आणि कमेंट करा, तुमच्या फ्रेंड्सला तुम्ही शेअर करा की ज्यांना जास्तीत जास्त लोकांना याच्यातलं नॉलेज सिंपल पद्धतीने आपण सांगायचा प्रयत्न करतोय. याच्यामध्ये ना कोणतं मी इंडिकेटर तुम्हाला सांगतोय, नाही कोणतीही गोष्ट काही सांगतोय. इथं फक्त प्युअर प्राइस ऍक्शन हे तुम्हाला मी सपोर्ट अँड रेजिस्टन्सच्या याच्यावर सांगतोय आणि मार्केट ऑलमोस्ट 90% त्याच्यावर हे वर्क करते. ओके, तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. थँक्यू.